हा बॉल तर मीच पकडणार. पकड पिकू. पिकू 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 बॉल पकडून दाखव रे तू. चमचम तू पकड. चमचम बॉल मला दे ना प्लीज. ये मी पकडला. अरे पिकू लवकर फेक. चमचम इकडे जा माझ्या मागे. काय झालं? ओ नो पिकू, आपण आत खेळायला नको होतं. आता आपण काय करणार? ही तर बिर्याणी होती. आई बाबांनी खूप मेहनतीने बनवली होती. बापरे, सगळीच बिर्याणी खराब झाली. पिकू आता तुझं खरं नाही. किती छान सुगंध आहे. थोडी तर खाऊच शकतो ना. यात तुटलेल्या मडक्याचे तुकडे आहेत. आता ही बिर्याणी कोणीच खाऊ शकत नाही. आई बाबा काय म्हणतील? अरे बिर्याणी रोज रोज नाही बनत. आता ओरडा खायला तयार राहा पिकू. ओरडा? हो, कदाचित शिक्षाही मिळू शकेल. असं करणाऱ्याला तर माझ्या मामाने घरातून बाहेर काढलं असतं. शिक्षा घराच्या बाहेर? तू घाबरू नकोस पिकू. आम्ही अंकल आंटींना सांगू की हा बस एक ऍक्सिडेंट होता. पण आता जेवणाचं काय करायचं? हा, एकत्र काहीतरी बनवूया. पण मला तर जेवण बनवता येतच नाही. तुला येतं का चमचम? बिन्नी? जेवण बनवणं? मी तर जेवण जेवण्यात एक्सपर्ट आहे, बनवण्यात नाही. मलाही नाही येत, पण आपण सगळे मिळून हे साफ नक्कीच करू शकतो. अरे, जर मडकं पिकूच्या बॉलने तुटला आहे तर साफ पण तोच करेल ना. मी तर फक्त आराम करणार. नाही बिन्नी, आपण सगळे एकत्र खेळत होतो. मग सफाई पण एकत्रच करायची. चल जा झाडू आण. आणि पिकू तू फडक आण. आणि एका बादलीत पाणी आण. एवढ्या मेहनतीनंतर थोडी बिर्याणी मिळाली असती तर मजा आली असती. हो, भूक तर मला पण लागली आहे. मला पण. हॅलो मुलांनो, संपला का खेळ? अरे काय झालं? तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल. चला जेवून घेऊयात. जेवण? पण आई बाबा जेवण तर. हो हो, मस्त मेजवानी. आज आपण स्पेशल बिर्याणी बनवली आहे. ही पहा,
अरे, बिर्याणी इकडेच तर होती. गेली कुठे? ओहो, बिर्याणी गायब होण्यामागे रहस्य काय आहे? सॉरी आई बाबा, मी तर बॉल मागे फेकला होता आणि त्याने बिर्याणीचं मडकं तुटून गेलं. हो अंकल आंटी, खरंच ते चुकून फुटलं. पण आम्ही सगळं साफ केलं. हा, ती बिर्याणी तर सगळ्यांसाठी होती. आता आपण काय करायचं? तुम्हा सगळ्यांना भूक नाही लागली? नाही. तुम्ही सगळ्यांनी तर फार छान सफाई केलीये. चला तर ही चूकही माफ करून टाकू. काय? अगदीच. मग सांगा बरं मुलांनो, चाट कुणाकुणाला आवडतं? चाट? यम यम. थँक्यू आई. चला तर मग, जेव्हा चूक झाली माफ, तर करूया चाटची प्लेट साफ. मग सगळे तयार आहात ना घराची भिंत रंगवायला? तयार आहोत. आणि मी पण. हिरा दादा. अरे हिरा, तू? हो हो, मीच. आजी आजोबांनी भिंत रंगवायला तुमच्या मदतीसाठी मला पाठवले आहे. आम्ही तर हिरा दादा सोबत पेंटिंग करणार. अच्छा पिकू, हिरा दादा आल्या बरोबर तू तर टीमच बदललीस. हा, आता बघाच आम्ही तुम्हा दोघांच्या अगोदर पेंटिंग कसे पूर्ण करतो ते. अच्छा, चला तर मग हा गेम पण होऊन जाऊ दे. पण लक्षात असू द्या, रंग सांडता कामा नये. नाही सांडणार. मी आहे ना. तुम्ही दोघं त्या बाजूची भिंत रंगवायला घ्या आणि आम्ही या बाजूची रंगवतो. ओके. आता तुम्ही दोघे फक्त मलाच बघत राहणार की पटापट खालची भिंत पण रंगवणार? आमची भिंत तर अर्ध्याहून अधिक रंगवून सुद्धा झाली. जेव्हा पिकू टुकीची असेल साथ, मग काम होईल हातोहात. जिंकणार तर आपणच. हुप्पा. टुकी, आईने सांगितलं होतं की रंग सांडू नका म्हणून. अरे वा टुकी, तू किती छान एका रेषेत पेंट केलं आहेस. बस
थोडं अजून लक्ष देऊन केलंस ना मग होईल सगळं ठीक. हं? टुकी तू सगळं खराब करून टाकलं. काय बच्चा पार्टी कुठवर पोहोचला. आमची भिंत तर बस 5 मिनिटात रेडी होईल. म्हणजे हा गेम तर आम्ही जिंकणार. हं? अजूनही आपल्याकडे 5 मिनिटं बाकी आहेत आणि 5 ब्रश सुद्धा. एक पिकू जवळ, एक टुकी जवळ आणि 3 माझ्या जवळ. चला तर मग जिंकायचं नाहीये का. ओ हो, ही मुलं. आहेत गुणी आणि हुशार मुलं. पटलं की नाही. हा. ओहो, हा बिन्नी नेहमीच उशीर करत असतो. हा, आज पतंग दिवस आहे आणि बघ आपण सोडून सगळे पतंग उडवतायत. कुठे राहिला होतास बिन्नी. ते माझे मामा आलेत ना परदेशातून. बघा माझ्यासाठी केवढा स्पेशल पतंग आणला आहे. वाव, पक्षासारखा पतंग. बिन्नी तुझा पतंग किती स्पेशल आहे हे तर तो उडवल्यावरच कळेल. हा हा, चल चल पतंग उडूया. असं वाटतं की आज हवा चांगली नाही आहे. ये बिन्नी लवकर चल. हा चालला पतंग उंच आकाशात. अरे थांबा ना. मुलांनो, मोठा पतंग उडवण्याची वेळ झालीये. या लवकर. मोठा पतंग. यावेळेस मोठा पतंग कसा असेल. कदाचित फूल किंवा वाघ असेल. चला चला. हा हा, चला चला चला. नक्कीच एखादी चिमणी आहे. निळा आणि हिरवा. कदाचित मासा आहे. मला तर भेंडी सारखा वाटतोय. चला उचला. चला आता खेळचा. आहा.
आता काय होणार? अ, हा, ते पहा, तिकडे धागा अडकला आहे. ओ, 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 मी त्याला खेचतो. बाकी सगळ्यांनी पतंग धरून ठेवा. हा? हिप हिप हुर हुर, पतंग उडाला दूर दूर. अरे, या बिन्नीला काय झालं आहे? ही तर स्पेसशिप वाटतेय. हा हा, मी आहे एलियन स्पेसशिप. माझे मामा पूर्ण एलियनचा सेट घेऊन आलेत. हे बघा. आता पिकू आणि चमचम बनले एलियन. आणि आपण चाललो पृथ्वीची सफर करायला. हे पहा, पृथ्वीवरील बाळ. या बाळाला आपल्या सोबत घेऊन चला. ही पृथ्वीवरील स्पेसशिप आहे का? हे सुद्धा आपल्या सोबत घ्या. अरे, पृथ्वीवरील बाळ तर स्वतःच आपल्या मागे येत आहे. जोरात खेचू नकोस टुकी. स्पेसशिप तुटू शकत. माझं स्पेसशिप. हे तर तुटलं. ओ, आता आपण परत कसे जाणार? हे तर माझे मामा घेऊन आले होते. किती सुंदर होत. काही हरकत नाही बिन्नी, आपण एलियन आहोत ना. आपण स्पेसशिप दुरुस्त करू शकतो. हा हा, चला पृथ्वीवरनं काही वस्तू गोळा करून स्पेसशिप दुरुस्त करूया. चला बिन्नी, तू इथेच थांब. मी आणि चमचम वस्तू घेऊन येतो. बाबा प्यारी, मी आत्ताच इकडे एक प्लेट ठेवली होती. ती कुठे गेली? माहित नाही. माझा झारा देखील सापडत नाहीये. आता तर इथेच होता. हा, अरे अरे, या
बिन्नीला काय बनवलं? आम्ही एलियन खेळत होतो आई. आणि मध्येच आमचं स्पेसशिप तुटलं. आणि तुम्ही सर्वांनी आमच्या वस्तूंनी ते दुरुस्त केलं. आ? ए आ ए आ ए आ ए आ ए आ. 4, 3, 2, 1 आणि